चंद्रपुर शहर अत्यधिक प्रदूषित शहरों की सूची में है। लोग यहाँ प्रदूषण की मार झेल रहे हैं और उस पर समस्याओं का अंबार। चंद्रपुर के विभिन्न वार्ड समस्याओं से जूझ रहे हैं। कहीं गंदगी का साम्राज्य, कहीं नालियों का अभाव, तो कहीं पानी की किल्लत। चंद्रपुर शहर को महानगर पालिका का दर्जा मिलने के बाद लोगों को काफी उम्मीदें थी, लेकिन उनकी उम्मीदें और समस्याएं धरी की धरी रह गई। आज वार्ड की हर एक सड़क अपनी बदहाली पर आंसू बहा रही है। गंदगी ने इस कदर अपने पैर पसारे हैं कि लोगों का घर से निकलना मुश्किल हो गया है और तो और गंदगी के चलते लोग संक्रमण का शिकार हो रहे हैं। सिटी केबल समाचार की टीम ने हर वार्ड में जाकर समस्याओं का सर्वे कर लोगों की समस्याएं जानने की कोशिश की है। इस बार हमारे संवाददाता पहुंचे स्टेट बैंक कॉलोनी धकाते लेआउट में। यहाँ स्ट्रीट लाइट, नालियों और सड़कों का बेतरतीब अभाव है। नालियों के अभाव के कारण गंदा पानी जमा होकर उस पर मच्छर पनप रहे हैं, जो बीमारियों को न्योता दे रहे हैं। सड़कें गड्ढे से भरी हुई है और स्ट्रीट लाइट के नाम पर बस पोल खड़े हैं। निवासियों ने बताया कि कई दफे तो उन्होंने खुद के पैसों से स्ट्रीट लाइट लगवाई है। इस संबंध में कई मर्तबा नगर सेवक को इत्तला किया गया, लेकिन आजकल के आश्वासन में बरसों निकल गए। निवासियों ने अपनी समस्या मीडिया के माध्यम से पहुंचाई है। आम्ही अनुसयाबाई ढोके इथे बोलत आहे। स्टेट बँक कॉलनीमध्ये राहत आहे। आज 20-25 वर्षे होऊन गेली आहेत, पण अजून या वार्डाचा विकास झाला नाही आहे आणि नाल्या झाल्या आहेत त्या पूर्ण खसून पाणी इकडे तिकडे वाहून राहिलं आहे, तरी पण कोणीही लक्ष देत नाही आहे। नगरसेवक येऊन जातात पण कोणी आश्वासन देऊन व्यर्थच जात आहे। आज किती वेळा तरी ह्या निवडणुका झाल्या की बस आम्हाला निवडून द्या त्यावेळेस हातपाय जोडतात आणि नंतर गेले का मग कोणी फिरून सुद्धा पाहत नाही। नमस्कार, मी रंजना माणूसमारे। आज आम्ही सिटी केबलवाल्याला बोलवलं आहे। प्रत्यक्ष ते दाखवायचं आहे की नाल्याचं इथे कसं काम चालू आहे, कारण की आज 15-20 वर्ष झालेलं आहे। इथे येतात आणि निवडणुका येणार येतात, मागतात, मागणी करतात, पण नाल्याचं काहीच काम करत नाही आहे। खांबावरती लाईट नाही आहे। आज प्रत्येकी जातो आम्ही त्यांना मागणी करतोय, पण ते लाईट सुद्धा देत नाही आहे। रोगराई इतकी पसरली आहे की सगळं संडासाचं पाणी इकडे तिकडे पसरते, नाल्या फुटलेल्या आहेत। तर त्याच्यावरती काय निर्णय घ्यायचा? टॅक्स घेताना बरोबर टॅक्स घेतात, मग समोरचे कार्य का नाही करत? मग त्याच्यावरती आम्ही त्या दिवशी गेलो होतो आणि संध्याकाळपर्यंत थांबलो सुद्धा होतो, पण ते अजून काही निर्णय घेतलेला नाही आहे त्यांनी। आज काय ते फायनल तरी करा। ते लेआउट आहे, स्टेट बँक कॉलनी आहे, पाठीमागे सुद्धा इथे एक तर शेतीची जागा असल्यामुळे साप वगैरे असतात, लाईट सुद्धा नसते इथे। आमच्या घरासमोर आहे ना, तिथं पाणी साचून राहते, त्याच्यावरती झाडे लागले आहे आणि पूर्ण गटारचं पाणी आहे, संडासचं वगैरे असं पाणी तिथं साचलेलं आहे। पूर्ण झाडं लागले, मच्छर वगैरे, ताप वगैरे येतात मुलांना। वर्ष झाले अजून काही प्रगती नाही। खड्डे, नाल्या नाही, रोड नाही, परत लाईट नाही व्यवस्थित आणि नाल्याचं तर इतका प्रॉब्लेम आहे का जिकडे तिकडे पाणी पसरून आहे आणि खड्डे इतके आहे का चालणं मुश्किल आहे। आमच्या धकाती लेआउटमध्ये अजून एक ट्रॅक्टर सुद्धा नाही का, एक काही नाही टाकलं नगरसेवकनी ना। आम्ही कधी फिरकून पण नाही पाहिलं। आता 2 वर्षाच्या आधी एकदा आले, ते कॉलनीतले काही रोड केले तेव्हा आश्वासन दिले होणार म्हणून। 2 वर्ष लोटून गेले पण अजून फिरकून नाही पाहिले। एकदाच चेहरा पाहिला त्यांचा। आले का बस हो 8 दिवसांनी होईल, 1 महिन्यानी होईल, 4 वर्ष लोटून गेले। आता पुढची निवडणूक येऊनच राहिली 1 वर्षाने। मग आता काय करायचे आम्ही, जनतानी काय करायचं? आता तर ते नगरपालिकेलाच येऊन करावं लागेल, कारण यांना निधी मिळूनही काही करू शकत नाही, तर मग आमच्याकडे पाठवावं, आम्ही करू शकतो।